चला रामकृष्णारी शुभेच्छा. रामकृष्णारी रामकृष्णारी बदलव जर टाकल सुंदर बरं. ताई काय सांगाल, या ठिकाणी 4थं वर्ष आहे सायकलिस्ट असोसिएशन तर्फे आपण वारीला जात आहात. 75 सायकलिस्ट सहभागी झाले, काय भावना आहे? नक्की खूप भक्तिमय वातावरणामध्ये आज आम्ही ही सायकल वारीची सुरुवात आम्ही करणार आहोत आणि सर्व एकदम छान उत्साहाने इथे जमलेले आहात. आणि म्हणजे मला खरंच आनंद यात होत आहे की मी जात असताना आम्ही सर्वांना जात असताना जळगावकर आम्हाला इथे रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहे, त्यामुळे त्यांचंही फार मी अभिनंदन करते. आणि ही आमची 4थी वारी आहे. ही जळगाव असोसिएशन सायकलिस्ट ग्रुपने ही वारी सुरू केली होती आणि आम्हासारख्यांना इथे येण्याची संधीही मिळते आहे. यंदा माझं हे 2रं वर्ष आहे आणि हे वर्ष मला विशेष म्हणून असं वाटतं की महापौर म्हणून मी ही वारी करत आहे, त्यामुळे एक विशेष ह्या वर्षी महत्त्व मी ह्या वारीला देते. आणि हे करत असताना आम्ही नेहमी जळगाव सायकलिस्ट ग्रुप पर्यावरणाचे संदेश आम्ही नेहमी देत असतो. तर यंदाच्याही वारीमध्ये आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की सीट बॉल्स आम्ही आमच्यासोबत घेतलेले आहे, प्लांटेशन्स आम्ही करणार आहोत आणि भरपूर उपक्रम आम्ही इथे करणार आहोत. मी सर्व आमचे सायकलिस्ट ग्रुप असतील, निलेश दादा असतील, सर्व ही जी ग्रुप आहे, पवार सर असं, स्वप्नील दादा, कामिताई, सर्वांना धन्यवाद करते की म्हणजे आम्ही जे व्यस्त शेड्यूलमध्ये आम्ही बिझी असतो, पण काहीतरी वेळ आम्हाला आमच्यासाठी स्वतःसाठी स्वास्थ्याकडे बघण्यासाठी मिळतो. सायकल चालवणे म्हणजे स्वतःचा निरोगी राहणे हा एक मोठा एक हे आहे, मंत्र आहे. त्यामुळे सर्वांचं मी अभिनंदन करते की आम्हा जळगावकरांना इथे येण्याची ही संधी मिळते. आणि खरंच एक उत्साह वातावरणामध्ये आम्ही 3 दिवसामध्ये 485 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही गाठत असतो. नगरपालिकेच्या इतिहासामधल्या पहिल्या महापौराचे थेट फंड विठुरायाला साखळा जळगावच्या इतिहासासाठी नक्की मी तसं सांगितलं की मागेही मी वारी केली होती, पण तेव्हा मी महापौर नव्हते. पण यंदा मी महापौर आहे आणि मला वाटतं प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी माझ्यावर होती. आणि वारी चुकायची नाही म्हणून तुम्ही काल बघितलं असेल, महासभा संपून सर्व इथले कामं आटपून मी 4 दिवसासाठी ब्रेक घेऊन जात आहेत. पण नक्की इथून जात असताना सर्वांचे आशीर्वाद घेऊन जाणार आहे आणि येताना विठुरायाच्या चरणी सर्वांना जळगावचा विकास कसा हो ते आशीर्वाद पुन्हा घेऊन सुखरूप आम्ही सर्व सायकलिस्ट ग्रुप पुन्हा जळगावला 12 तारखेला रात्री आम्ही पोहोचणार आहोत.